हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. आज आपण अगदी बेसिकपासून क्रोशे शिकणार आहोत. बिगिनरसाठी हा परफेक्ट व्हिडिओ आहे, सो शेवटपर्यंत नक्की बघा. हे मी काही केलेले आहेत क्रोशे, ते आपण अगदी स्टार्टिंगपासून शिकणार आहोत कसं करायचं आहे ते. आज आपण सुरुवातीला क्रोशेसाठी कोणकोणते मटेरियल यूज होतं ते आपण बघणार आहोत, स्टेप बाय स्टेप, अगदी सोप्या भाषेत. सो लेट्स गेट स्टार्टेड. हे क्रोशे हुक आहे. हे क्रोशे यार्न आहेत, जे वेगवेगळ्या साईजमध्ये पण भेटतं. स्टार्टिंगला आपण थोड्या थिकनेसमध्ये शिकणार आहोत. हे सीझर, स्टेपस्टिक नीडल आणि स्टिच मार्कर, जिथे आपण एंड केलं किंवा जिथून स्टार्ट केले आपल्या लक्षात राहणार नाही त्यासाठी दोघांचाही यूज केला जातो. हे मेजरमेंट टेप, मेजरमेंट घेण्यासाठी लागलं तर यूजफुल. सर्वात आधी आपल्याला स्लिप नॉट करून घ्यायची आहे. आपल्याला 2-3 टाईपमध्ये स्लिप नॉट करता येते. मी 2 पद्धत तुम्हाला सांगितल्या आहेत कशी करायची ते. आधी स्टार्टिंगला सुईवर धागा यार्न ओव्हर करून घ्यायचा, मग यामधून लूप थ्रो आउट करून घ्यायची. पुन्हा बघा, यार्न ओव्हर आणि पुल थ्रो, आपली बेसिक चेन तयार करण्यासाठी लागणारं. ही अगदी इझी वेमध्ये करणारी चेन आहे. आता चेनची स्टार्टिंग करायची आपल्याला. ऑलरेडी आपण जी गाठ मारली त्यातून तो धागा ऑलरेडी वर आहे, तसंच फुल ओव्हर करायचं आहे, यार्न ओव्हर करून घ्यायचं आहे आणि त्या चेनमध्ये वळून घ्यायचं आहे. परत तसंच करायचं, धागा घ्यायचा आहे, वळून घ्यायचं आहे आणि जे नीडल आहे ती नीडलचं हुक ते वरच्या साईडला ठेवायचे, जेणेकरून तो धागा वरती अडकला जाईल. अशीच एक एक करून चेन आपल्याला टोटल 15 चेन करायच्यात, एकदम इझी वेमध्ये. मी चेनचं जसं प्रॅक्टिस करायला जाल तसं ते तुम्हाला फास्टली येत जाईल. असंच आपल्याला चेन करत जायचं आहे, काउंट करायचं 15 पर्यंत. हे बघा, आपल्याला 50 चेन्स झाल्या आहेत. आता आपल्याला ह्याच्यातच सिंगल क्रोशे करायचा आहे. सेकंड चेनमध्ये करायचं आहे. आता फर्स्ट ज्यामध्ये निडल आहे ती फर्स्ट चेन, त्याच्यानंतर जी आहे ती सेकंड चेन. आता सेकंड चेनमध्ये हुक इन्सर्ट करायचं आहे, धागा घेऊन पुल आउट करायचं आहे. आता हुकवर 2 लूप आहेत, पुन्हा यार्न ओव्हर करा आणि दोन्ही लूपमध्ये पुल थ्रो करा. हा झाला सिंगल क्रोशे. पुन्हा करूया. थर्ड चेनमध्ये हुक इन्सर्ट करायचं आहे, धागा ओढून घ्यायचा आहे. आपल्याकडे 2 लूप आलेत, त्यातून परत धागा ओढून घ्यायचा आहे आणि दोन्ही चेनीतून बाहेर काढायचा आहे. हा झाला सिंगल क्रोशे. अशीच ही प्रॅक्टिस आपल्याला लास्टपर्यंत करायची. इन्सर्ट द हुक, ओव्हर यार्न, दोन्ही लूपमधून इन्सर्ट करायचं आहे. परत तीच पद्धत आपल्याला लास्टपर्यंत करायची. ह्याला आपण सिंगल क्रोशे म्हणतात आणि शॉर्ट फॉर्ममध्ये
यस्सी म्हणतात. लास्टमध्ये कसं आपल्याला हुक इन्सर्ट करून सिंगल क्रोशिया करायचं आहे ते बघा. हा लास्टचा सिंगल क्रोशिया झाला. हे टर्न करून घ्यायचे. आता टर्न करून झाल्यावर तिथे एक चेन करायची आहे. चेन करून झाल्यावर आपल्याला आता थर्डमध्ये हाफ डबल क्रोशिया कसा करायचा ते आपण शिकूयात. आता एक लूप ऑलरेडी आहे. पुढच्या टाक्यांसाठी आधी हुकवर यान ओव्हर करा, मग चेनमध्ये हुक इन्सर्ट करा, धागा पुल आउट करा. आता हुकवर 3 लूप दिसतील. पुन्हा यान ओव्हर करा, तीन लूप आहेत. यान ओव्हर करून घ्यायचे. तिन्ही लूपमधून पुल आउट करून घ्यायचे यान. हे झालं हाफ डबल क्रोशिया. परत एक धागा घेतला, इन्सर्ट केलं हुक, परत धागा ओढून घेतलाय, 3 लूप झालेत. या तिघांमधून यान ओव्हर करून घ्यायचे. हे पुल थ्रू आउट करून घ्यायचे. परत हेच लास्टपर्यंत करायचं आहे. हुक इन्सर्ट ओव्हर द यान, 3 लूपमधून बाहेर काढायचं आहे. असंच आपल्याला लास्टपर्यंत करायचं आहे. हे खूप इझी वेमध्ये सारखा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला समजून जाईल. लास्टमध्ये कसं करायचं ते बघून घ्या. जे लास्टची चेन असते त्यातच आपल्याला ते करायचं असतं. हे झालं लास्टचं हाफ डबल क्रोशिया. आता टर्न करून घ्यायचं आहे आणि तिथेच आपल्याला 2 चेन करायचे आहेत. एक चेन ऑलरेडी मी केली आहे. चेन, डबल क्रोशिया, सिंगल क्रोशिया आणि हाफ डबल क्रोशिया असे 3 झालेत आपले. आता आपल्याला अजून एक चेन करायची आहे. दोन चेन झाले. ओव्हर करायचं आहे, चेनमध्ये हुक इन्सर्ट करायचं आहे आणि धागा पुल आउट करा. आता हुकवर 3 लूप आहेत. यान ओव्हर करून पहिल्या 2 लूपमधून पुल थ्रो करायचं आहे. पुन्हा यान ओव्हर करून उरलेल्या 2 लूपमधून पुल थ्रो करायचं आहे. या हुक इन्सर्ट करायचं आहे. 2 लूपमधून आपल्याला बाहेर काढायचं आहे. झालं. परत 2 लूप झाल्या. परत ह्या 2 लूपमधून बाहेर काढायचं आहे. यान करायचे ओव्हर, इन्सर्ट द हुक. आता 3 लूप आहेत. 2 लूपमधून बाहेर काढायचे. एकदा स्टार्टिंगच्या लूपमधून, परत वरच्या 2. याला म्हणतात डबल क्रोशिया. असंच ट्रिपल क्रोशिया जितके तुम्ही करू शकता तितके असतात.
शेवटचा डबल क्रोशे कसं करायचं आहे ते बघा. आता टर्न करून घ्यायचे. चेन, सिंगल क्रोशिया, हाफ डबल क्रोशिया आणि डबल क्रोशिया असे 4 पद्धत आपण करून झालोय. आता 5वी करायच्या अगोदर आपल्याला 3 चेन करून घ्यायच्या. आता ट्रिपल क्रोशिया करायचा आहे. यासाठी यान ओव्हर करून घ्यायचं आहे. चेनमध्ये हुक इन्सर्ट करायचे, 2 यान ओव्हर करून घ्यायचे. तर हुकवर 3 लूप आहेत, यान ओव्हर करा, 2 लूपमधून पुल थ्रो करा, पुन्हा यान ओव्हर करून उरलेल्या 2 लूपमधून पुल थ्रो आउट करून घ्यायचे. असं 3 टाइम होणार आपलं. 2 वेळा आपल्याला हे करायचं. यान ओव्हर करून घ्यायचे, इन्सर्ट करायचं आहे हुक, पुल आउट करून घ्यायचं आहे धागा. हे झाले आपल्यावरती 4 लूप. त्यातून 2 ह्याच्यातून काढून घ्यायचे. परत आता 2 ह्याच्यातून, परत वरच्या 2 ह्याच्यातून. असंच आपल्याला कंटिन्यू करायचं आहे लास्टपर्यंत. याला डबल क्रोशिया म्हणतात, DC. तुम्ही हा व्हिडिओ एकदम स्लोमध्ये करून बघा. असं आपला ट्रिपल क्रोशिया होत आले. लास्टपर्यंत करायचं आहे. याचीच तुम्ही जर प्रॅक्टिस करत राहिला, स्टार्टिंगला तुम्हाला कळणार नाही आहे चेन कोणती, डबल क्रोशिया म्हणजे काय, सिंगल क्रोशिया म्हणजे काय, हाफ डबल क्रोशिया म्हणजे काय. यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळी डिटेल दिली आहे तुम्हाला. जर तुम्हाला आणखी काय हवं असेल तर कमेंट करू शकता. लास्टची चेन करून जे यान उरणार आहे ते आपण कट करून घ्यायचे. हे झालं आपलं क्रोशिया. यात आपण स्टार्टिंगला चेन, सिंगल क्रोशिया, हाफ डबल क्रोशिया, डबल क्रोशिया आणि ट्रिपल क्रोशिया शिकलो आहोत. तर फ्रेंड्स, हे होतं क्रोशिया एकदम सोपे बेसिकमध्ये. तुम्ही याची घरी नक्की प्रॅक्टिस करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेअर, सबस्क्राईब बी करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.